कुंजरगडावर एक गुहा आहे, ते आपण गुहा बघूया. दोन तीन फॅमिली म्हणजे त्यांच्या 2-3 पिढ्यांपासून हे गुहेत राहतात. तर ते आपण बघू. गुहा किती गुहा आहे? आम्ही मस्त 9-10 वर्ष झाले इथे राहतो. 9-10 वर्ष झालं होतं. आणि तुमच्या आधीपासून लोक असतीलच की बघा. बरेच लोक. सुप्रभात मित्रांनो, परत एकदा आलो आहे सह्याद्रीमध्ये आणि आपण आलो आहोत हा कळसुबाई आणि हरिश्चंद्रच्या अभयारण्यातच येतो. आणि तुम्ही बघू शकता की खूप पाऊस पडतो. पण पाऊस असला म्हणून काय झालं, सह्याद्रीत तर यावं लागतं, गड किल्ले फिरावे लागतात. आणि पावसाळ्यात सह्याद्रीत फिरण्याचा जो सुखद अनुभव आहे तो फक्त ट्रेकर्स लोकांनाच येऊ शकतो. तर चला आपण कुंजरगड जाऊया. थोडक्यात यायचं कसं ते सांगतो. पुण्यावरून नाशिक फाट्यावरून आम्ही आलो आहे. नाशिक फाट्यावरून चाकण, मनसर असं करत करत नारायणगाववरून ओझर आणि ओतूर मार्गे मग फोपसंडी म्हणून एक गाव आहे. फोपसंडी हे बेस विलेज आहे या किल्ल्याचं. तर तिथे आल्यानंतर तुम्हाला गाईड पण मिळू शकतो. तर आम्ही गाईड दादांना घेऊन आलो सोबत. तर तुम्ही गाईड घेऊ शकता आणि तिथे खाण्याची वगैरे सोय आहे. फक्त प्रॉब्लेम हा आहे की तिथे रेंज नाही आहे, तर तुम्हाला थोडी कॅश कॅरी करावी लागेल. तर चला आपण आता किल्ल्यावर चाललो आहे. आणि की बऱ्यापैकी असा रोड आहे, नॉर्मल आहे, तर चढायला काही एवढा प्रॉब्लेम येणार नाही. लहान छोटा मुलगा पण चालतो, तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अर्ध्याच्या वर गड झालेला आहे. अशक्य सुंदर सह्याद्री. इथे जायचं आपल्याला. अजून थोडासा एक पॅच राहिला शेवटचा. चला का जय जय शिवाजी. जय शिवाजी. जय जय शिवाजी.
कुंजरगडावर एक गुहा आहे, ते आपण गुहा बघूया. खूप हवा येते. हवा बघा किती डेंजर येते. आणि आपण गुहेच्या कडेला आलो. बापरे, पूर्ण नाही सर, खतरनाक. गुहेच्या पलीकडे पोपसंडी गाव आहे आणि गुहेच्या इथून बाहेर आलं तर आपल्याला समोर हे विहीर गाव दिसतं. विहीर गावातून पण वर यायला रस्ता आहे. आणि ही मोठी गुहा आहे. एकदम जर सडपातळ माणूस असेल तरच जाऊ शकतो, नाहीतर अडकू शकतो. गडावर असे रेलिंग लावलेले आहेत, इथून वरती पायऱ्या आहेत. आणि जी गुहा होती आत्ता आपण गेलो होतो ती या साईडने पुढे गेल्यानंतर डाव्या साईडला. तर चला आपण रेलिंगच्या साह्याने वरती जाऊयात. रेलिंग चढून वर आल्यावर तटबंदीचे अवशेष आहेत. आणि कोणत्याही गडावर गेल्यावर तुम्हाला मारुतीरायांचे दर्शन हे होतेच नक्की. जय मारुतीराय. आपण आहोत कुंजरगडावर आणि तुम्हाला अशक्य सुंदर सह्याद्री दाखवतो. गडावर वरती आल्यावर एक महादेवाचं मंदिर आहे. अजून एक पाण्याचं टाकं मिळालं. आणि हे पाण्याचं टाकं इतकं खोल आहे याचा अजूनपर्यंत अंदाज नाही लागलेला की किती खोल आहे. हा पूर्ण डोंगराच्या खाली हे पाण्याचं टाकं आहे. हे अजून एक सुंदर असं पाण्याचं टाकं आहे. कुठे गेलास? नाव तर सांग तुझं एकदा. अरे कुठे गेला, दिसेना झालं. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. तर आपण आलो होतो आज पोपसंडी गावात आणि कुंजरगडावर आलो होतो. या गडाचा इतिहास थोडक्यात असा की छत्रपती शिवराय जेव्हा सुरत लुटत होते तेव्हा या गडावर आले होते असं बोलतात. आणि इथे एक हत्ती मरण पावला होता स्वराज्यातलं आणि हत्तीला संस्कृतमध्ये कुंजर म्हणतात, म्हणून या गडाचं नाव कुंजरगड पडलं असावं असं गावातल्या लोकांचं म्हणणं आहे. आणि गडावर बऱ्यापैकी खूप सारे भुयार आहेत, खूप पाणी आहेत आणि पांडवकालीन कोंबड्याचे प्रतिकृती आहेत, त्यामुळे त्याला कोंबडगड सुद्धा म्हणतात. साल आहे 2025
आणि मी जर तुम्हाला म्हणलं की महाराष्ट्र राज्यात आजही लोक गुहेमध्ये राहतात तर ते कदाचित खोटं वाटेल. पण हे गाव आहे पोपसंडी आणि इथे 2-3 फॅमिली म्हणजे त्यांच्या 2-3 पिढ्यांपासून हे गुहेत राहतात. तर ते आपण बघू गुहा. ही ती गुहा आहे. तुम्ही निसर्ग बघू शकता. आपण त्यांना भेटायला जाऊ. असं पाणी आहे. आणि इथं लोक राहतात. व्हिडिओ काढतो. हां तुमचे व्हिडिओ बरेच येतात. ज्यांनी काढून गेलेत ना. आम्ही मस्त 9-10 वर्ष झाले इथे राहते. 9-10 वर्ष झालं होतं. आणि तुमच्या आधीपासून लोक असतीलच की बरेच. बरेच लोक. गाई आहेत. हा पूर्ण गोठा आहे गाईंचा. आणि इकडे मावशींचं घर आहे. कुठले 2 फॅमिली. इकडे एक फॅमिली आणि इकडं आतमध्ये आता जनावर नाही आहे. आता आम्ही भेटलो त्या फॅमिलीला. तिथं 2-3 फॅमिली राहतात. पण ॲक्च्युली खरं यामागचं असं आहे की ते 3 ते 4 महिने इथे राहतात. 3 ते 4 महिने या गुहेत राहतात. कारण त्यांना त्यांच्या जनावरांना इथे पाणी मिळतं आणि इकडचं पाणी संपल्यानंतर म्हणजे पावसाळा संपल्यानंतर ते परत आपल्या गावात जातात. पण 3 ते 4 महिने इथे राहणं ही पण खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही बघू शकता. हे वरून जर एवढं छान दिसत असेल तरी आतमधून ते खूप अंधार आहे आणि खूप साऱ्या गोष्टींचा त्यांना सामना करावा लागतो. कुंजरगडचा प्रवास आपण इथे संपवतोय.